सो लास्ट लेक्चर मी तुम्हाला काहीतरी होमवर्क सांगितलं होतं, केलं का? हो सर. यायचं आहे. सो मी सांगितलं होतं की Z6 हा Z2 क्रॉस Z3 ला आयसोमॉर्फिक आहे प्रूव्ह करायचं. कोणी कोणी केलंय? येस, होमवर्क कोणी केलंय? दसगोंडे, शिंदे. सर हम्म, म्हणजे बायनरी ऑपरेशन ऍडिशन यूज करून मग प्रॉपर्टी सॅटिस्फाय होतात का बघितलंय. कशाचे प्रॉपर्टीज? ग्रुपचे. हा, आणि Z2 क्रॉस Z3 Z6 येते का? ते कसं चेक केलं? सर Z2 क्रॉस Z3 मधला फर्स्ट एलिमेंट Z6 मधला फर्स्ट एलिमेंटशी घेऊन. करेक्ट. ओके, नेक्स्ट. मग सर तसं केलं ना सर येते, मग सर Z2 क्रॉस Z3 भेटतंय. हा, म्हणजेच तुम्ही काय करतात आता, याच्या आधी आपण जेवढे एक्झाम्पल बघितले त्या एक्झाम्पल मध्ये आपण आयसोमॉर्फिक दाखवण्यासाठी फंक्शन देत होतो, बरोबर का? तो फंक्शन डिफाईन करायचो आपण. पण इथं प्रॉब्लेम काय आहे, Z2 मध्ये ऑपरेशन आहे ऍडिशन मॉड्युलो 2, Z3 मध्ये ऍडिशन मॉड्युलो 3, Z6 मध्ये ऍडिशन मॉड्युलो 6. सो तुम्हाला जो एक्सप्लिसिट फंक्शन आहे एफ ऑफ एक्स इज इक्वल टू समथिंग, ते इथं तुम्हाला देता येणार नाहीये. मग याला पर्याय काय? जसं आपण नेहमी एक्झाम्पल मध्ये घेतो, वेन डायग्राम काढून 1चं मॅपिंग C, 2चं मॅपिंग A, 3चं मॅपिंग B. ओके, असं एक्झाम्पल बरेच बघितलेत ना आपण. आता या टाइपच्या एक्झाम्पल मध्ये आपण फंक्शन देत नव्हतो, म्हणजे फंक्शन देत नव्हतो म्हणजे एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स स्क्वेअर, हे फंक्शनचं डेफिनेशन झालं. तसं लिहित नव्हतो आपण, कारण 1ची इमेज C कसं आहे ते माहित नाही ना आपल्याला, हाऊ 1 इज रिलेटेड टू C. म्हणून आपण काय करतो, राईट एलिमेंट कुठला एलिमेंट कुठं मॅप करायचा एवढं फक्त बघत होतो. ओके, सो तसंच इथं पण करायचंय. पण हे करताना खूप काळजी घ्यावी लागेल आपल्याला, कारण एक प्रॉपर्टी आहे, पहिली प्रॉपर्टी आयसोमॉर्फिझम म्हणजे ते आधी होमोमॉर्फिझम असायला पाहिजे. आणि आयसोमॉर्फिक असण्यासाठी त्यांच्या दोघांमध्ये बायजेक्टिव्ह फंक्शन पाहिजे. ओके, आता बायजेक्टिव्ह फंक्शन असण्यासाठी आता हे दोन्ही सेट फायनाइट आहेत बघा. Z6 फायनाइट ग्रुप आहे, Z2 क्रॉस Z3 पण फायनाइट ग्रुप आहे, कारण त्याच्यात 6च एलिमेंट आहेत. फायनाइट नंबर ऑफ एलिमेंट्स असतील तर फायनाइट ग्रुप म्हणतो आपण. दोन फायनाइट सेट मध्ये आयसोमॉर्फिझम कधी एक्झिस्ट होतं, किंवा बायजेक्टिव्ह फंक्शन कधी तयार होतं? होमोमॉर्फिझम एक्झिस्ट व्हाल. नाही, फॉरगेट अबाउट ग्रुप, जनरल विचारतात. दोन सेट फायनाइट सेट आहेत, त्यांच्यामध्ये बायजेक्टिव्ह फंक्शन तयार कुठल्या कुठल्या केसेसमध्ये होऊ शकतं? 1 1 on 2. नाही नाही नाही, मी तुम्हाला काय विचारतोय, व्हॉट इज द कंडिशन or what is the scenario when we can say that yes, between these two finite sets the function bijective function exists? सेम नंबर ऑफ एलिमेंट. हा, सेम नंबर ऑफ एलिमेंट्स असतील तर बरं. सेम नंबर ऑफ एलिमेंट्स असतील तर प्रत्येक फंक्शन बायजेक्टिव्ह असेलच का? तर नाही. पण बायजेक्टिव्ह फंक्शन तयार होण्याची शक्यता आहे, म्हणजे आपण डिफाईन करू शकतो. ओके, हे काय विचारलं, मला आयसोमॉर्फिझम दाखवायचे म्हणजे दोघांमध्ये बायजेक्टिव्ह फंक्शन पाहिजे, आणि हे दोन्ही सेट फायनाइट आहेत. बायजेक्टिव्ह फंक्शन असण्यासाठी आधीच दोघांची कार्डिनॅलिटी सेम पाहिजे, कारण आयसोमॉर्फिक ग्रुप म्हणजे सगळंच प्रॉपर्टी सेम ना. मग Z6 मध्ये 6 एलिमेंट आहेत आणि Z6 ला या ग्रुपला आयसोमॉर्फिक दाखवायचं असेल तर याच्याकडे पण 6 एलिमेंट असायला पाहिजेत. आहेत का नाही? आहेत. म्हणजे प्रॉब्लेम काही क्रिएट होणार नाही, हे आधी पाहिलं मी. ओके, सो आपण हे कंटिन्यू करू नेक्स्ट लेक्चर डिस्कशन. सो Z6
Z2 cross Z3, 0 0, 0 1, 0 2, 1 0, 1 1, and 1 2. Cardinality of Z6 is equal to cardinality of Z2 cross Z3 is 6. दोघांची कार्डिनॅलिटी सेम आहे. Hence, there is a possibility of bijective function between possibility of existence of bijective function between Z6 and Z2 cross Z3. म्हणजे दोघांमध्ये बायजेक्टिव्ह फंक्शन एक्झिस्ट होऊ शकतं. सो आपण काय करूया 0 1 2 3 4 5 0 0 0 1 0 2 0 3. अरे काय करतो मी 1 0 पुढचा एलिमेंट 0 2 नंतर 1 0 1 1 1 2. सो इथं मी म्हणालो की एफ ऑफ एक्स इज इक्वल टू असं त्याचं एक्सप्लिसिट डेफिनेशन लिहिता येणार. म्हणून अशा वेळेस आपण काय करायचं फक्त एलिमेंट कुठल्या एलिमेंट कुठं मॅप करता येईल ते बघायचं. आयसोमॉर्फिझम म्हणजे होमोमॉर्फिझम आणि 1 1 2 फंक्शन बिटवीन टू ग्रुप्स. दोन ग्रुपच्या मध्ये जर एक बायजेक्टिव्ह फंक्शन म्हणजेच 1 1 2 फंक्शन तयार होत असेल जो होमोमॉर्फिझम पण आहे त्याला आपण बायजेक्टिव्ह फंक्शन म्हणतो. सॉरी आयसोमॉर्फिझम म्हणतो. आणि त्या होमोमॉर्फिझमची प्रॉपर्टी आहे की डोमेनचा आयडेंटिटी एलिमेंट हा को डोमेनच्या आयडेंटिटी एलिमेंटलाच मॅप व्हायला पाहिजे. हा आहे Z6, हा आहे Z2 क्रॉस Z3. एफ ऑफ ई इज इक्वल टू ई डॅश आठवते का? सो एवढं तर क्लिअर आहे की पहिला एलिमेंट इथला 0 हा Z6 चा आयडेंटिटी एलिमेंट आहे. Z2 क्रॉस Z3 चा हा आयडेंटिटी एलिमेंट आहे. दोन ग्रुपच्या मध्ये होमोमॉर्फिझम जरी तयार झालं, आयसोमॉर्फिझम सोडून द्या, फक्त होमोमॉर्फिझम जरी तयार झालं तरी आयडेंटिटी एलिमेंट डोमेनचा हा को डोमेनच्या आयडेंटिटी एलिमेंटलाच मॅप व्हायला पाहिजे. इथपर्यंत समजलं सगळ्यांना? हो सर. हो नाही का ते बोला. ओके. आता बाकीचे एलिमेंट कुठल्या एलिमेंटला मॅप करायचं हे करताना मला आधी एलिमेंटचे ऑर्डर्स लिहून घ्यावे लागतील. ऑर्डर्स. ओके. आणि ती म्हणली की का? कारण दोन ग्रुप आयसोमॉर्फिक असतील, दोन ग्रुप आयसोमॉर्फिक असतील तर दोन्हीमध्ये सेम, आणि दोन्ही फायनाईट ग्रुप असतील तर दोन्हीमध्ये सेम नंबर ऑफ एलिमेंट्स असले पाहिजेत. दोन्ही ग्रुपकडे अमुक अमुक ऑर्डरचे सेम नंबर ऑफ एलिमेंट्स असले पाहिजेत. एवढंच नव्हे तर जे मॅपिंग होणार आहे, समजा ए नावाचा एलिमेंट आहे, ए टू एफ ऑफ ए म्हणजे ए ची इमेज एफ ऑफ ए. सो हा ए डोमेन मध्ये आहे आणि एफ ऑफ ए को डोमेन मध्ये आहे. तर ए या एलिमेंटचं ऑर्डर जेवढं असेल तेवढंच ऑर्डर एफ ऑफ एचं पण असायला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टीचा विचार केला तर मला कुठलं एलिमेंट कुठं मॅप करता येईल हे सांगता येतं. ओके. त्यामुळे मी आधी सगळ्या एलिमेंटचे ऑर्डर्स लिहून घेतो. जर केवळ दोन ग्रुपमध्ये फक्त होमोमॉर्फिझम असेल तर मात्र एच ऑर्डर आणि एफ ऑफ एच ऑर्डर सेम असेल असं नाही बरं का. आयसोमॉर्फिझम असेल तरच दोन्हीकडे ए आणि एफ ऑफ एच ऑर्डर सेम येतात. समजते का मी काय म्हणतोय? येस सर. ओके. सो झिरो हा आयडेंटिटी एलिमेंट आहे, त्याचा ऑर्डर 1 दोन्हीकडेच. आयडेंटिटी एलिमेंटचं ऑर्डर कुठल्याही ग्रुपमध्ये नेहमी 1 असतं. 1 ला किती वेळा ऍड केल्यानंतर 0 येईल Z6 मध्ये? बोला लवकर. 6 वेळा. 6 वेळा.
6 वेळा ऍड केल्यानंतर एकचा ऑर्डर 6 येणार. एक अधिक एक अधिक एक 6 आलं की 6 वेळा ऍड केल्यानंतर आन्सर 6 येतं. आन्सर 6 आलं की मॉड्युलो 6 करणार आपण. मॉड्युलो 6 केले की 0 येतं आणि 0 आयडेंटिटी एलिमेंट आहे. किती वेळा ऍड केल्यानंतर 0 एलिमेंट येतो, आयडेंटिटी एलिमेंट येतो ते बघतो आपण. एकचा इनव्हर्स 5 आहे म्हणून 5चा पण ऑर्डर 6. 2 ला किती वेळा ऍड केल्यानंतर 0 येईल? 3. 3 वेळा. सो हा 3. 3 ला सॉरी 4 ला 2 आणि 4 एकमेकाचे इनव्हर्स आहेत म्हणून 4चा पण ऑर्डर 3. 3 ला किती वेळा ऍड केल्यानंतर 0 येईल? 2 वेळा. ओके. सो हे ऑर्डर्स लिहून घेतले. तसे इकडे पण ऑर्डर लिहावं लागतील. 0,1चा ऑर्डर किती कोण सांगेल? 1. 3. 1 नाही 3 येणार. 3 येणार. कसं काय हे बघा. आता जसं इथं विचार केला तसं इथं हा एलिमेंट किती वेळा ऑपरेट केल्यानंतर आयडेंटिटी एलिमेंट म्हणजे हा 0,0 येईल या प्रश्नाचं उत्तर शोधावं लागेल. सो 0,1 मध्ये ऑलरेडी पहिल्या एलिमेंटला 0 आहे म्हणजे फक्त मला इथं सेकंड पोर्शनला 0 आणायचं आहे. करेक्ट आहे की नाही? हो सर. आणि हा एलिमेंट कुठनं आलाय? Z2 का Z3 मधनं? सेकंड पोर्शनचा एलिमेंट Z3 मधनं. सो Z3 मध्ये 1 ला किती वेळा ऍड केल्यानंतर 0 येतं? 3 वेळा. 3 वेळा. ओके. आता 0,1चा इनव्हर्स कोण? तर 0,2. कारण 0,1 प्लस 0,2 म्हणजे 0,0 बरोबर का? पहिला पोर्शन 0 प्लस 0 मॉड्युलो 2 केले की 0. 1 प्लस 2 3 मॉड्युलो 3 केले की 0. सेकंड पोझिशनला या ग्रुपचं ऑपरेशन, पहिल्या पोझिशनला Z2चं ऑपरेशन. सो हे 1 आणि 2 दोन्ही सेकंड पोझिशनला आहेत त्यामुळे 1 प्लस 2 ऍड केल्यानंतर 3 ऑपरेशन मॉड्युलो 3 कारण सेकंड पोझिशनला आहे. समजतं का? हो सर. त्यामुळं हा याचा पण ऑर्डर 3. 1-0 1-0 ला 2 किती वेळा ऍड केल्यानंतर 0 येतं? आता इथं पण बघा सेकंड पोझिशनला 0 आहे म्हणजे फक्त याला पहिल्या पोझिशनला 0 करायचंय. पहिल्या पोझिशनचा एलिमेंट Z2 मधनं आलाय. सो 1 ला किती वेळा केल्यानंतर 0 येतं? तर 2 वेळा. सो याचा ऑर्डर 2. 1-1 याचा ऑर्डर 6 याचा पण ऑर्डर 6 येतो. पण प्रत्येक वेळेस असंच काढणार का तुम्ही ऑर्डर? तर नाही. याला फॉर्म्युला आहे. LCM ऑफ ऑर्डर ऑफ A comma ऑर्डर ऑफ B is equal to ऑर्डर ऑफ A comma B. ऑर्डर पेअरचा ऑर्डर काढायचं असेल तर A च्या ऑर्डर आणि B च्या ऑर्डरचे LCM काढायचं. ओके. आता पुन्हा लक्षात ठेवा A हा पहिल्या ग्रुपमध्ये येतोय त्यामुळे A चा ऑर्डर हा पहिल्या ग्रुपमध्ये काढायचा. B हा दुसऱ्या ग्रुपमध्ये येतोय त्यामुळे B चा ऑर्डर दुसऱ्या ग्रुपमध्ये काढायचा. ओके. हे काही मी आता एक्सप्लेन करत बसत नाही. आता मात्र तुम्ही थोडंसं क्लिअर झालं असेल की हे बघा इथं 3 ऑर्डरचा एलिमेंट इथं आहे आणि इथं आहे आणि इथं 3 ऑर्डरचे एलिमेंट इथं सलग असेल. सो हा 3 ऑर्डरचा एलिमेंट जो 2 आहे तो कुठं मॅप करता येईल? कोणाला मॅप करता येईल? मी काय सांगितलं इथला 3 ऑर्डरचा एलिमेंट इथल्या 3 ऑर्डरच्या एलिमेंटलाच मॅप व्हायला पाहिजे. 0-1 ला. 0-1 ला. ओके. सो हा 3 ऑर्डरचा एलिमेंट 2 आहे आणि ह्याचा पण ऑर्डर 3 आहे. ओके. आणि जर 2 जर 0 ला ऍड झाला तर 4 कुठे ऍड होईल? 4 कुठे मॅप होईल? 0-2 ला. बरोबर का? हो सर. कारण त्याचा पण ऑर्डर 0-2. हा. सो आपण मॅप करूयात मग याला 0-1 ला मॅप करूयात आणि 4 ला 0-2 ला. इथला 3 ऑर्डरचा 2 ऑर्डरचा एकच एलिमेंट आहे 3 आणि इथे पण 2 ऑर्डरचा एकच एलिमेंट आहे का? 1-0. सो हा याला मॅप होईल. ओके. लक्षात घ्या 2 ग्रुप आयसोमॉर्फिक आहेत म्हणजे इकडे जेवढ्या ऑर्डरचे जेवढे एलिमेंट्स असतील
इकडे या ग्रुपमध्ये सुद्धा तेवढेच एलिमेंट असायला पाहिजेत. आणि इथे तुम्ही व्हेरीफाय करू शकता. ओके, 6 ऑर्डरचे 2 एलिमेंट याच्याकडे आहेत, इथं पण 6 ऑर्डरचे 2 एलिमेंट आहेत. 3 ऑर्डरचा एकच एलिमेंट आहे, इथं पण 3 ऑर्डरचा एकच एलिमेंट आहे. ओके, हे लोक आता 1 आणि 5. 1 ला कुठे मॅप करणार? 1 2 ला. 1 2 ला. 1 1 ला नाही चालत का? नाही सर. आणि 5 ला कुठे मॅप करणार? 1 1 ला. 1 1 ला. ओके, आता हे सगळं केलं मॅपिंग, हे सगळं ट्रायल अँड एरर आहे ना. आपल्याला हे चेक करायला की हे केलं बरोबर आहे की नाही. ओके, सगळ्यात आधी प्रश्न, हा बायजेक्टिव्ह आहे का? आहे. प्रत्येक एलिमेंट पासून एकच एरो जातोय, म्हणजे 1 1 आहे. कोडोमेनचे सगळे एलिमेंट कडे एरो येत आहेत, कुठलाही कोडोमेनचा एलिमेंट रिकामा नाहीये, म्हणजे ऑन टू पण आहे. सो बायजेक्टिव्ह आहे. मग आता काय चेक करायचं राहिलं? होमोमॉर्फिझम चेक करायचं राहिलं, बरोबर का? हो सर. ते चेक करावं लागेल मग. सो एफ ऑफ 2 + 3 किती येतं? एफ ऑफ 5 किती येतं? 1,2 सॉरी 1,1 बरोबर ना? हो सर. एफ ऑफ 2 + 3, 2 + 3 म्हणजे 5, एफ ऑफ 5 आणि एफ ऑफ 5 कुठे म्हणजे 5 पासून एरो कुठे जात आहे? 1,1 ला. आता एफ ऑफ 2 + एफ ऑफ 3 सेपरेट काढून बघायचं, हे दोन्ही इक्वल आले पाहिजेत. एफ ऑफ 2 किती आहे? 0,1. एफ ऑफ 3 किती आहे? 1,0. सो हे किती येतं? 1,1. सो दोन्ही इक्वल आहेत. एफ ऑफ 2 + 3 = एफ ऑफ 2 + एफ ऑफ 3. ओके, तुम्ही म्हणलं सर फक्त दोनच एलिमेंटला चेक करायचं का? नाही, खरं तर सगळ्यासाठी चेक करायला पाहिजे. पण मला म्हणजे बाय लुकिंग ॲट और बाय ऑब्झर्विंग आय कुड गेस कुठं प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतो, मग मी तसे कॉम्बिनेशन करून तेवढ्याच एलिमेंटसाठी चेक करतोय मी. ओके, आणि समजा इथे जर आपण चुकून 5 ला जर 1 2 ला मॅप केलं असतं एफ ऑफ 5 ला, तर मात्र आपला आन्सर वेगळा आला असतं, बरोबर ना? हो सर. हो सर. त्यामुळं हे व्यवस्थित कळायला पाहिजे. सो तुम्हाला आणखीन एक गोष्ट शिकायला मिळाली की असं आयसोमॉर्फिझम कसं डिफाईन करायचं. ओके, जिथे आपल्याला फंक्शन नाही देता येत. समजतंय? ओके, गुड. नाउ वन मोर, हे तुम्ही आज पुन्हा प्रयत्न करा. Z12 आणि Z3 क्रॉस Z4. ओके, तुम्ही जेवढे जास्त असे स्वतःहून एक्झाम्पल बनवून कुठलं एलिमेंट कुठं मॅप होईल, काय काय डिफिकल्टीज येईल, हे सगळं करत बसला तर तुम्हाला डिफिकल्टीज येणार. डिफिकल्टीज आले आणि त्याचे उत्तर शोधायचा प्रयत्न केला तर त्यातून तुम्हाला शिकायला मिळतं. ओके, तुम्ही हे प्रॅक्टिसच नाही केलं तर तुम्हाला कुठल्या स्टेपला डिफिकल्टी येणार माहितीच होणार नाही. आणि नेमकं हेच असे एक्झाम्पल्स इंटरव्ह्यूला किंवा पेपरमध्ये, ओरलला, वायवाला विचारतात. हे असे कधी केलेलंच नसतंय, मग त्यामुळे उत्तर देता येत नाही. ओके, कारण जेव्हा तुम्ही एखादं एक्झाम्पल सोडत असता तुमचं थिंकिंग चालू होतं. आणि मॅथमॅटिक्स कॅन बी लर्न ओनली थ्रू द थॉट प्रोसेस. आपण जेवढं जास्त कन्सेप्ट वरती विचार करतो तेवढं जास्त शिकता येतं, तेवढं जास्त आपले कन्सेप्ट क्लिअर होतात. आपण आता तुमचं अभ्यासाची पद्धत कशी आहे? शिक्षक शिकवायचं की तुम्ही फक्त ऐकायचं, आणि जर होमवर्क दिलं असेल तर ते अगदीच पर्याय नाही, खूप झापले असेल तर होमवर्क करायचं, आणि त्याच्याशिवाय बाकी काही करत नाही. आपण आज काय शिकलो, नक्की याचा अर्थ काय, बरं ह्याच्या मागे आणि पुढे काय आहे, मग आपण थोडंसं पुस्तक रेफरन्स बुक घ्यायचं, त्यातनं वाचून काढायचं. हे जोपर्यंत तुम्ही नाही करत ना तोपर्यंत तुम्हाला शिकण्याची मजा येणार नाही, आणि शिकण्याची मजा येणार नाही तर अल्जेब्रा अवघड वाटणार. तुमची प्रत्येकाची काहीतरी हॉबी आहे बघा, ते करताना तुम्हाला कधीच बोर होत नाही, कधीच कंटाळा येत नाही. काय येत नाही?
कारण तुम्ही ते करत असता. थोडासा विचार करा, ते तुम्ही करत असता, राईट. आता जर तुम्हाला त्यात आवड त्यामुळे निर्माण झाली की तुम्ही करताय आणि त्यात तुम्हाला काहीतरी चांगली फिलिंग येते. सो मॅथमॅटिक्स तुम्हाला किंवा मॅथमॅटिक्स मधला एखादा पेपर तुम्हाला आवडायला कधी चालू होईल, तुम्ही ते ट्राय करत असाल, सॉल्व्ह करत असाल, तुम्ही त्यात इन्व्हॉल्व्ह झाला असाल तर ना. चलो पुढे जाऊयात. म्हणून म्हणतो होमवर्क करत चला रोजच्या रोज. तुमचा मेन विषयापासून ताटातूट म्हणजे बीएससी मॅथमॅटिक्सच्या मुलांकडे पाहिल्यानंतर ते बीएससी मॅथमॅटिक्सची वाटली पाहिजेत. नुसतं चेहरा बघितला तरी पण ते होत नाहीये हल्ली. मी जॉईन केल्यापासून एकदा पण दिसत नाही तसं. एक वेगळा तेज असतं चेहऱ्यावरती, एक वेगळा कॉन्फिडन्स असतो, आणि ती लोक जास्त आनंदी असतात मॅथमॅटिक्सची लोक, माझ्या माहितीप्रमाणे आम्ही असायचो. सो आपण काल चालू केलं होतं पी ग्रुप्स, तिथून एवढं रामायण महाभारत सगळं सांगावं लागलं. पी ग्रुप्स आणि डेफिनेशन बघितलं होतं. ज्या ग्रुपचं जर तो फायनाईट ग्रुप असेल, लेट जी बी एनी फायनाईट ग्रुप, जर त्या ग्रुपचा ऑर्डर पॉवर ऑफ प्राईम नंबर असेल तर त्याला पी ग्रुप म्हणायचं. देन जी said to be a P group if order of G is P raised to n for some prime P and for some n belonging to natural numbers. ओके, मला एक्झाम्पल सांगा बघू असं ज्या ग्रुपचं ऑर्डर प्राईम नंबरच्या पॉवर मध्ये लिहिता येतं. आयसोमॉर्फिझम टेबल आठवा, तिथेच तुम्हाला भरपूर मिळतील एक्झाम्पल. अगदी वन ऑर्डर पासून चालू करा. वन प्राईम नंबर आहे का? बोला लवकर, वन प्राईम नंबर आहे का? नाही. नाही. चला वन तर गेलं, पुढं वन नंतर काय येतं? 2 टू प्राईम नंबर आहे का? आहे. नाही. आणि टू ला 2 raised to 1 लिहिता येते का नाही? हो. हो. लिहिता येतं ना. म्हणजे 2 ला 2च्या पॉवर मध्ये प्राईम नंबरच्या पॉवर मध्ये लिहिता येतं का नाही? नाही. हो सर. येतं. मग 2 ऑर्डरचा ग्रुप आहे का आपल्याकडे? 2 ऑर्डरचा ग्रुप आहे का आपल्याकडे? टू ऑर्डरचा ग्रुप आहे का नाही? आयसोमॉर्फिझम टेबल सांगा, आठवा. काय सांगा, कुठला ग्रुप आहे? Z2. हा, किती वेळा केलं सांगायला? 1 ऑर्डरचा Z1, 2 ऑर्डरचा Z2, 3 ऑर्डरचा Z3. प्रत्येक नॅचरल नंबर साठी Zn हा ग्रुप एक्झिस्ट होतोय. हे पण लिहून घेतलं त्याशी. ओके, त्याच्यानंतर 3 प्राईम नंबर आहे का नाही? आहे. ओके, मग 3 ऑर्डरचा ग्रुप कुठला आहे आपल्याकडे? Z3. Z3 Z3. 4 प्राईम नंबर आहे का? नाही. मग 4 ऑर्डरचा जो ग्रुप असेल तो पी ग्रुप असेल का नाही? नाही. नीट विचार करा. Z2 is a 2 group. आपण डेफिनेशन मध्ये पी ग्रुप म्हणलाय. पी ग्रुप कधी म्हणलाय? जर ग्रुपचा ऑर्डर पॉवर ऑफ प्राईम असेल, पॉवर ऑफ पी असेल तर. Z2 हा पॉवर ऑफ 2 आहे, सिन्स ऑर्डर ऑफ Z2 is 2 raised to 2 which is equal to 2 raised to 1 comma 2 is prime. Z3 is a 3 group since order of Z3 is 3 which is equal to 3 raised to 1. 3 is prime. What about 4? 4 ऑर्डरचा ग्रुप प्राईम पी ग्रुप असेल का नाही? नाही. का?
4 प्राइम नाही आहे. पण आपल्याला प्राईम नंबर नकोच आहे. आपल्याला ग्रुपचा ऑर्डर काय पाहिजे आहे? प्राईमचा पॉवर पाहिजे आहे. 4ला प्राईम नंबरच्या पॉवर मध्ये लिहिता येतं का नाही? एकाच येतं प्राईम सर. नंबरच्या पॉवर मध्ये. हो सर. येतं सर. रेस टू 2. हा, सो Z4 आणि K4 are two groups. Since order of Z4 is 2 raised to 2, which is, and order of K4 is also 2 raised to 2, where 2 is prime. Z5 P ग्रुप आहे ना? आहे सर. आहे सर. कारण 5 प्राईम नंबर आहे. 5 ला 5 रेस टू 1 लिहिता येतं. Z6 नाही सर. नाही, कारण 6ला कुठल्याही एका प्राईम नंबरच्या पॉवर मध्ये लिहिता येत नाही. 6चे फॅक्टर्स 2 into 3 येतात. दोन्ही प्राईम नंबर आहेत पण डिस्टिंक्ट आहेत. याचा अर्थ असा झाला, ज्या ज्या ग्रुपच्या ऑर्डरला एकापेक्षा जास्त प्राईम नंबरना भाग जाते ते पी ग्रुप होत नाहीत. बरोबर का नाही? हो सर. हो सर. ओके. Z6 is not a P group because order of Z6 is not equal to power of P for any prime. समजतंय का? सगळ्यांना समजलं पी ग्रुप म्हणजे काय? हो सर. पी सब ग्रुप म्हणजे काय असेल मग? हे तुम्ही सांगा डेफिनेशन. जर तुम्हाला पी ग्रुपचं डेफिनेशन समजलं असेल, पी सब ग्रुप पण कळायला पाहिजे. लवकर, याला कॉमन सेन्स लागतं, याला मॅथमॅटिक्स लागत नाही. सब ग्रुप ऑफ प्राइम ग्रुप. सब ग्रुप ऑफ पी ग्रुप का प्राईम ग्रुप? नाही. पी ग्रुप. हा, ते तर होईलच. अजून Let G be a finite group हा. and H be its subgroup. हम्म. Then H is a P subgroup. इफ कंडिशन पाहिजे ना काहीतरी. कधी म्हणायचं पी सब ग्रुप? Order of H equal to P raised to n. करेक्ट. आता पी ग्रुपचं डेफिनेशन काय होतं? जर ग्रुपचा ऑर्डर पॉवर ऑफ प्राईम असेल तर मग पी सब ग्रुप डेफिनेशन काय असेल? सब ग्रुपचा ऑर्डर पॉवर ऑफ प्राईम असेल तर ग्रुपला पी ग्रुप कधी म्हणतोय आपण? जर तशा ऑर्डरला प्राईम नंबरच्या पॉवर मध्ये लिहिता येत असेल तर. मग पी सब ग्रुपचं डेफिनेशन काय असायला पाहिजे? जर एखाद्या सबग्रुपच्या ऑर्डरला पॉवर ऑफ प्राईम लिहिता येत असेल तर. लागतं काय तर मॅथमॅटिक्स? अजिबात लागत नाही. इथं लागतं कॉमन सेन्स. आमचे सर नेहमी म्हणायचे कॉमन सेन्स इज व्हेरी अनकॉमन. खरं आहे ना? Let G be a finite group, and H be its subgroup. Then H is said to be a P subgroup if order of H is power of prime for some prime P and for some m belonging to set of natural numbers. ओके. मग आता तुम्हाला सबग्रुप माहित पाहिजेत. माझा प्रश्न आहे, S3 कडे पी सबग्रुप आहेत का नाही? S3 स्वतः पी ग्रुप नाही आहे पण त्याच्याकडे पी सबग्रुप आहेत का नाही?
या प्रश्नाचं उत्तर आधी शोधण्यासाठी तुम्हाला आधी सबग्रुपचे ऑर्डर माहित पाहिजेत. S3 कडे कुठल्या कुठल्या ऑर्डरचे सबग्रुप आहेत. S3 कडे 2 ऑर्डरचे सबग्रुप आहेत का नाही? बोला. शिकवले की नाही मी S3? या प्रश्नाचं उत्तर शिकवले का नाही? हो सर. हो सर. सबग्रुप काढून दाखवलेत का नाही? सबग्रुप काढून दाखवलेत का नाही? हो सर. हो सर. मग तुम्हाला यायला पाहिजे आता. S3 कडे 1 ऑर्डरचा 1 सबग्रुप आहे, 2 ऑर्डरचे 3 सबग्रुप आहेत, 3 ऑर्डरचा 1 सबग्रुप आहे आणि 6 ऑर्डरचा तो स्वतः. एक्झाम्पल, इन S3 जर 2 ऑर्डर कॉमन सेन्स आहे, S3 कडे 2 ऑर्डरचा एलिमेंट आहे, त्याच्यापासून जनरेट करा 2 ऑर्डरचे सबग्रुप मिळतील. मग किती आहेत? जेवढे याकडे 2 ऑर्डरचे एलिमेंट तेवढे सबग्रुप. 1 2 1 3 2 3 तिन्ही पण 2 ऑर्डरचे एलिमेंट आहेत. तेव्हा त्यांच्यापासून जनरेट केलं तर 2 ऑर्डरचे 3 सबग्रुप मिळतील. हे स्पष्ट दाखवतं बघा की तुम्ही घरी अभ्यास करताय की नाही, शिकवलेलं परत वाचताय का नाही. लक्षात ठेवा, एक एक दिवस मोजत चला. आज अभ्यास नाही केलं तर अल्जेब्रामध्ये फेल होण्यासाठी आपण 1 दिवस कॉन्ट्रीब्यूट केलो. जर तुम्ही 3 ऑर्डरचा एलिमेंट घेतलात, त्याच्यापासून जनरेट केलात, तो 3 ऑर्डरचा 1 सबग्रुप घेतो. आर ऑल P ग्रुप्स, सॉरी P सबग्रुप्स. कारण याचा ऑर्डर 2 आहे, याचा पण ऑर्डर 2 आहे, याचा पण ऑर्डर 2 आहे. 2 ला 2:1 लिहिता येतं. याचा ऑर्डर 3 आहे, 3 ला 3:1 लिहिता येतं. दिस इज नथिंग बट A3. First 3 subgroups are 2 subgroups and if order of A3 is equal to 3, which is equal to 3:1, so therefore A3 is a 3 subgroup. समजलं का? हो सर. What is center of a group? कोण सांगेल डेफिनेशन? त्याला सिंबल आहे Z ऑफ G. झालंय तुम्हाला सेंटर ऑफ अ ग्रुप? झालंय ना? 2 वर्षापूर्वीच कोणाला आठवत सर? आम्हाला कालच आठवत नाही. Let G be a group. Then center of G is a set of those elements of G, अशा एलिमेंटचे कलेक्शन किंवा सेट which commute with all elements of G.
ग्रुप जीच्या सगळ्या एलिमेंट सोबत कॉम्प्युट करणारे एलिमेंट्स त्यांना सेंटर ऑफ जी मध्ये प्लेस द्यायचं. सो सेटच्या फॉर्म मध्ये कसं लिहिणार? असे सगळे ग्रुप जी मधले एलिमेंट्स कॉम्प्युट करणं म्हणजे जागा बदलून ऑपरेट केलं तरी पण सेम आन्सर यायला पाहिजे. एक्स जी इज इक्वल टू जी एक्स फॉर ऑल जी बिलॉंगिंग टू जी. फॉर ऑल जी का? कारण सगळ्या एलिमेंट सोबत कॉम्प्युट करणारे एलिमेंट घेतोय आपण, फक्त काही एलिमेंट सोबत कॉम्प्युट करणारे नाही. ओके, म्हणजे परत फोकस आपला कुठे आहे की कम्युट करणाऱ्या एलिमेंट कडे आहे. ओके, नोट्स डेफिनेशन कळालं का? हो सर. सगळ्या ग्रुपच्या प्रत्येक एलिमेंट सोबत कम्युट करणारे एलिमेंट, म्हणजे फॉर एक्झाम्पल समजा ग्रुपमध्ये 10 एलिमेंट आहेत, तर सेंटर ऑफ जी मध्ये कुठला एलिमेंट घ्यायचा? एक एलिमेंट घ्यायचा ग्रुप मधला. जर तो 10चे 10 एलिमेंट सोबत कम्युट करत असेल तर त्याला सेंटर ऑफ जी मध्ये जागा द्यायचं. समजा G2 नावाचा दुसरा एलिमेंट आहे त्या ग्रुप मधला, तो G2 एलिमेंट 9 एलिमेंट सोबत कम्युट करतो आणि एका सोबत कम्युट करत नाही, तर तो सेंटर मध्ये जाईल का नाही? नाही. 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 समजते? प्रत्येक एलिमेंट सगळ्या एलिमेंट सोबत कम्युट करायला पाहिजे आणि ऑब्व्हियसली प्रत्येक एलिमेंट स्वतःसोबत कम्युट करतो, बरोबर ना? हो. त्यामुळे स्वतःशी चेक करायची गरज नाही. म्हणजे उरलेल्या 9 सोबत कम्युट करायला पाहिजे. जर तो उरलेल्या 8 सोबत कम्युट करत असेल, एक एलिमेंट शिल्लक राहतोय म्हणजे कम्युट करत नाही, म्हणजे तो सेंटर मध्ये जाणार नाही. ओके, समजा एक ग्रुप आहे ज्यात 1,00,000 एलिमेंट्स आहेत, 1,00,000 एलिमेंट्स आहेत आणि तुम्हाला सांगितलं की त्या ग्रुपचं सेंटर काढा आणि सेंटर काढून दाखवलं की तुम्हाला 1,00,000 रुपये बक्षीस. ओके, आणि सेंटर काढत गेलात गेलात पहिला एलिमेंट आणि त्या समजा सेंटर मध्ये फक्त एकच एलिमेंट आहे, सेंटर मध्ये फक्त एकच एलिमेंट आहे किंवा आणखीन एक सिनारिओ. सो तुम्ही चेक करत गेलात, एक एलिमेंट पहिला एलिमेंट घेतलात, तो पहिल्या 99,999 सोबत कम्युट करतोय आणि शेवटच्या एलिमेंट सोबत कम्युट करत नाही. कसं वाटेल तुम्हाला? म्हणजे पूर्ण मेहनत गेली, फक्त एका एलिमेंट साठी मेहनत करायचं राहिलं होतं आणि तेव्हा लक्षात आलं की झालं शेवटचे एलिमेंट कम्युट करत नाही. वाईट वाटेल ना फार? सगळी मेहनत वाया गेली पहिल्या एलिमेंट साठीच. हो सर. सो मला एक सांगा, इफ ग्रुप जी इज अबेलियन, then what is center of G? आयडेंटिटी. आयडेंटिटी एक्सप्लेन करा. आयडेंटिटी कसं येतं? सर त्यातल्या प्रत्येकाशी कम्प्युट केल्यावर आयडेंटिटी भेटतेच की सर? नाही, कॉम्प्युट करणं म्हणजे काय? इथं बघा लिहिलं मी, 2 एलिमेंट ऑपरेट करताना जागा जरी बदलली, ऑपरेट करताना क्रम जरी बदलला तरी दोन्ही इक्वल यायला पाहिजेत. हा सर, मग आयडेंटिटीचं जागा चेंज केलं तरी इक्वल येते की सर? सर जी मधलं प्रत्येक येणार. जी प्रत्येक एलिमेंटला कॉम्प्युट करायला पाहिजे ना, ते आयडेंटिटी कसं येईल? म्हणजे सेंटर ऑफ जी सगळेच एलिमेंट्स येणार सर. म्हणजे कुठले सगळेच? म्हणजे कुठले? जी मधले. करेक्ट. अबेलियन ग्रुप आहे म्हणजे काय हो? कम्युटेटिव्ह आहे. कॉम्युटेटिव्ह आहे म्हणजे काय? ग्रुप मधला प्रत्येक एलिमेंट सोबत कॉम्प्युट करतोय, बरोबर? सो समजा ग्रुप मधला पहिला एलिमेंट घेतला, मग ग्रुप अबेलियन असल्यामुळे हा पहिला जो एलिमेंट आहे त्याला मी नाव देतो स्मॉल G1, तो कॅपिटल G मधल्या सगळ्या एलिमेंट सोबत कॉम्प्युट करणार, म्हणून G1 जाईल सेंटर मध्ये. परत G2 एलिमेंट घेतला, पण ग्रुप अबेलियन आहे, मग G2 म्हणून मी पण कॉम्प्युट करतो सगळ्यांसोबत, मग तो पण जाईल. आयडेंटिटी येणार नाही. लक्षात घ्या, इथं कंडिशन काय? आपण इथे कॅल्क्युलेशन नाही करत आहे. दसवंडेचं म्हणणं बरोबर आहे की त्यात आयडेंटिटी एलिमेंट असणारच आहे, कारण तो सबग्रुप आहे. ओके, आयडेंटिटी एलिमेंट त्यात असणारच आहे,
पण फक्त आयडेंटिटी येईल का तर नाही, अबेलियन सगळेच येतील ना. आयडेंटिटी तुम्हाला माहितीये का, ग्रुप अबेलियन असो नसो, किमान एक एलिमेंट असा मिळणार आहे जो सगळ्यासोबत कमिट करतो, आणि तो म्हणजे आयडेंटिटी एलिमेंट. त्यामुळे तो येणारच आहे. ओके. पण जर ग्रुप अबेलियन असेल तर सगळेच एलिमेंट सगळ्यासोबतच कमिट करतात, तेव्हा सेंटर ऑफ जी काय येणार आहे, जी. इफ group G is cyclic, then center of G is equal to काय जी. G का. सर सायक्लिक आहे म्हणल्यावर अबेलियन असणारच आहे. व्हेरी गुड. एव्हरी सायक्लिक ग्रुप इज अबेलियन. झालं. एकदा सायक्लिक ग्रुप अबेलियन झाला की पहिली प्रॉपर्टी वापरली. थर्ड, फॉर एनी ग्रुप G, center of G is normal subgroup of G. चला आणखीन एक प्रॉपर्टी कळालं किंवा आणखीन एक नॉर्मल स्वरूप मिळाला प्रत्येक ग्रुपसाठी. याच्या आधी आपण एक बघितलं होतं की कुठल्याही ग्रुपसाठी किमान 2 नॉर्मल स्वरूप असतातच, बरोबर का नाही. प्रत्येक ग्रुपसाठी किमान 2 नॉर्मल स्वरूप असतातच. एम आय राईट. येस सर. कुठले कुठले. तो स्वतः एक आणि आणि सेंटर येणार ना सर. तो स्वतः आणि सिंगलटन ई. ई आयडेंटिटी. आणि आता हे तिसरं कळालं की सेंटर ऑफ जी पण नॉर्मल असतं. ओके. नेक्स्ट प्रॉपर्टी काय लिहायचं का. ठीक आहे, लिहिलेलंच आहे. हा, काही एक्झाम्पल साठी बघूयात की ज्या ज्या ग्रुपवरती ऑपरेशन ऍडिशन आहे तो ग्रुप अबेलियन असतो का नाही. ऍडिशन आता अबेलियन असतो का नाही म्हटलं की गप्पच होतात सगळे. अबेलियन म्हणजे कॉम्युटेटिव्ह म्हणजे 2 एलिमेंटचं ऑपरेशन करताना जागा बदलली तरी सेम आन्सर यायला पाहिजे. ऍडिशन तुम्ही असतं सर. शिकताय 5+3 3+5 सेम येते का नाही. हो सर. हो हा. सर. जेवढे अबेलियन ग्रुप आहेत त्या सगळ्यांचं सेंटर काय येणार, द ग्रुप इट सेल्फ. सो सेंटर ऑफ सेट ऑफ इंटिजर्स, पूर्ण ग्रुप लिहितो मी इथे म्हणजे ऑपरेशन पण लक्षात येतं. झेड प्लस सेंटर ऑफ क्यू प्लस. किती वेळा सांगितलं मी की अबेलियन म्हणजे जागा बदलली तरी सेम आन्सर यायला पाहिजे, एवढं फक्त लक्षात ठेवा. तर मेहनत घेतं का नाही स्वतःवरती. आणि काही फिक्स विद्यार्थी तेवढंच फक्त बोलतात, बाकी कोणी बोलतच नाही. हे सगळे अबेलियन ग्रुप आहेत. प्लस चिन्ह दिसलं की खुश होत चला जरा. सेंटर ऑफ झेड वरती ऑपरेशन ऍडिशन मॉड्युलो एन. मॉड्युलो एन तर ठीक आहे, पण ऍडिशन आहे का नाही आहे. सेंटर ऑफ युएन युनिटरी ग्रुप मल्टिप्लिकेशन मॉड्युलो एन. नेहमीच मल्टिप्लिकेशनच आहे, फक्त आन्सर आल्यानंतर मॉड्युलो एन करायचं आहे. नेहमीचं मल्टिप्लिकेशन कॉम्पिटिटिव्ह आहे ना, 5×3 आणि 3×5 सेम येते ना. हो सर. यालाच मॅथमॅटिक्स मध्ये कॉम्पिटिटिव्ह प्रॉपर्टी म्हणतात. आणि ते त्याच्यावरती काम अबेलनं केलंय, अबेल नावाच्या मॅथमॅटिशियनने केलंय म्हणून त्याला अबेलियन ग्रुप पण नाव आहे. एवढं कसं काय ब्लँक होतंय काय माहिती बाबा, एवढं शिकून सुद्धा. बीएससी 2 ला शिकलात, आता 1 महिना जवळपास आपण ब्रिज कोर्स घेतलं.
आता बाकीचे बघूयात. सेंटर ऑफ S3 फक्त ट्रिवियल सबग्रुप येतं ते. सेंटर ऑफ D3, S3 आणि D3 आयसोमॉर्फिक आहेत. त्यामुळे S3च्या सेंटरमध्ये फक्त आयडेंटिटी एलिमेंट येत असेल तर D3च्या ग्रुपमध्ये सेंटरमध्ये पण फक्त आयडेंटिटी एलिमेंट येणार. सेंटर ऑफ S4 कोण सांगेल काय येईल? सेंटर ऑफ D4 R0 R180. हे तुम्ही सांगायचं मला. आणि हे पण सेंटर ऑफ ए सेंटर. नेक्स्ट डेफिनेशन आहे सेंट्रलायझर. ओके, याची एक सांगा. सेंटर ऑफ Zm क्रॉस Zn काय येईल? बुस्सा बुस्सा Yes, हा sir. काय येईल? सेंटर ऑफ Zm क्रॉस Zn काय येईल? तर ZMN. का Zm काय आलं सांग? तर मल्टिप्लिकेशन असेल. कुठं मल्टिप्लिकेशन आहे? हे मल्टिप्लिकेशन नाही, हे डायरेक्ट प्रोडक्ट आहे. अच्छा. ZMN येईल sir. कशावरनं? तू हे डोक्यात घेतोयस, मला माहित होतं हेच सांगा तुम्ही. Zm क्रॉस Zn इज आयसोमॉर्फिक टू Zmn. पण पुढचं कंडिशन सोडू नका ना. इफ काय कंडिशन पुढं? GCD of Mn is equal to 1. हा, एम आणि एन जीसीडी 1 असेल तर हे शक्य आहे. आता मी तिथे जीसीडी एफ एम आणि वन दिलंय का? नाही. नाही sir. तर नाही. ते फक्त Zm क्रॉस Zn साठी मी त्याचं सेंटर विचारतोय. Yes. बर, मला एक सांगा. Zn च्या यासाठी सेंटर इटसेल्फ का आलं? अख्खा ग्रुप का आला? Abelian असलं. करेक्ट, कारण हा सायक्लिक आहे आणि एव्हरी सायक्लिक ग्रुप इज अबेलियन म्हणून. ओके, सायक्लिक ग्रुप पासून हा पण सायक्लिक ग्रुप आहे, हा पण सायक्लिक ग्रुप आहे. यांचा डायरेक्ट प्रोडक्ट सायक्लिक ग्रुप आहे का नाही माहित नाही, राईट. पण मला एवढं कळतं की सायक्लिक ग्रुप आहे म्हणजे अबेलियन, दोन्ही अबेलियन ग्रुप आहेत. आणि अबेलियन ग्रुपचं डायरेक्ट प्रोडक्ट अबेलियन असतं. डायरेक्ट प्रोडक्ट ऑफ अबेलियन ग्रुप्स इज अबेलियन. आणि कॉमन सेन्स आहे. A, B प्लस C, D हे जेव्हा Zm आणि Zn मध्ये ऑपरेट होतील तेव्हा काय होईल? हे A प्लस C मॉड्युलो M आणि B प्लस D. B प्लस मॉड्युलो N D. करेक्ट आहे की नाही? हो सर. ओके, मला सांगा अबेलियन होण्यासाठी हे कशाला इक्वल यायला पाहिजे? C, D प्लस A प्लस B, बरोबर का? A, B. हो. हा इथं आला आणि हा इथं आला आणि मग ऍड केलं तरी पण सेम आन्सर यायला पाहिजे, राईट. पण हे सेम म्हणजे जागा बदलली तरी पण सेम आन्सर येण्यासाठी हे सगळं कशावर डिपेंड आहे? तर या पहिल्या प्रत्येक पोझिशनला जे ऍडिशन होते त्यावरती डिपेंड आहे. मग प्रत्येक पोझिशनला आता हे जे ऑपरेशन चालतं हे कुठं घडत आहे? हे Zm नावाच्या ग्रुपमध्ये, कारण पहिल्या पोझिशनचा एलिमेंट आहे. हे कुठं घडत आहे ऑपरेशन? Zn मध्ये, कारण हा दोन्ही पण दुसऱ्या पोझिशनचे एलिमेंट्स आहेत. इथपर्यंत समजलं? हो हो सर. sir. मग मला सांगा Zm अबेलियन आहे का नाही? आहे. मग ह्यांची जागा बदलता येईल का नाही? येते. येते.
झेड पण आपल्याला यांची पण जागा बदलता येईल. झालं की असं केलं तर लिहिता येईल ना परत सी कॉमा डी प्लस ए कॉमा बी. ओके, समजलं का? हो सर. सायक्लिक ग्रुप पासून झेड खास करून झेड या ग्रुप पासून असे झेड वन झेड2 झेड3 झेड5 झेड7 झेड8 झेड12 असे किती पण ग्रुप्स झेड सफिक्स एन या टाइपचे ग्रुप्स असे किती पण ग्रुपचे डायरेक्ट प्रॉडक्ट घेऊ दे, तो ग्रुप नेहमी अबेलियन असणार आहे. सायक्लिक असेल का नाही ते डिपेंड करेल जीसीडी किती आहे त्यावरती, पण अबेलियन 100% असणार आहे. थोडस विचार करा हो की झेड क्रॉस झेड अबेलियन होण्यासाठी काय पाहिजे, त्यातले दोन एलिमेंट ऑपरेट करताना जागा बदलली तरी पण सेम आन्सर राहायला पाहिजे. सो पण ते ऑपरेशन कसं होतं, पहिल्या ग्रुपचे एलिमेंट एकत्र ऑपरेट होतात, दुसऱ्या ग्रुपचे एलिमेंट एकत्र ऑपरेट होतात. सो मग अबेलियन कधी होईल दिलेला आहे, म्हणजे ऍक्च्युली जो ग्रुप आहे तो कधी होईल, जर पहिल्या पोर्शनचे एलिमेंटची जागा बदलता आली आणि दुसऱ्या पोर्शनच्या एलिमेंटची जागा बदलता आली तर ते येईल का नाही? हो. का? कारण पहिल्या पोर्शनचे दोन्ही एलिमेंट जे एकत्र ऍडिशनच्या फॉर्म मध्ये दिसत आहेत ते पहिल्या ग्रुप मधून आणि पहिला ग्रुप अबेलियन आहे. दुसऱ्या पोर्शनचे जे ऍडिशनच्या फॉर्म मध्ये दोन एलिमेंट दिसत आहेत ते दोन्ही दुसऱ्या ग्रुप मधून आहेत आणि दुसरा ग्रुप पण अबेलियन आहे. चला की मग. ओके, so this is also Zm cross Zn. एक डेफिनेशन बघू मग थांबूया. आज काय करायचं, बीएससी 2 चं मार्कलिस्ट उघडायचं. मार्कलिस्ट नको, लेजर कॉपी असेल की तुमच्याकडे? आहे ना लेजर कॉपी? आहे सर. हा, ते उघडायचं आणि त्या लेजर कॉपी मध्ये बीएससी 2 ला सेकंड सेमला होतं ना अल्जेब्रा? हा, सेकंड सेमला अल्जेब्राचा पेपर होता की नाही, तिथे किती हो, मार्क्स सर. पडलेत पहा आणि आता परत प्रामाणिकपणे तुम्हाला स्वतःला मार्क्स द्या तिथं साईडला, त्यातलं तुम्हाला कितपत येतं त्याच्यावरनं. ए टू झेड सगळं विसरलं सगळं. बरं, हे सगळं सायक्लिक ग्रुप अबेलियन ग्रुप सगळं शिकलत का नाही? हो सर. आता काही जर आठवत नसेल तर त्या मार्कांचे काय करायचे सांगा मला? लोणचं घालायचंय? माझं म्हणणं ते आहे, तुम्ही जेवढं समजून घेण्यावर भर द्याल तेवढं ते तुमच्या सोबत कायमस्वरूपी राहतं. नाहीतर उघडं पडू नवं आपण. तुम्हाला माहितीये का, बरेच लोक शिक्षण झाल्यानंतर जेव्हा एंट्री जातात ना, नाही का, बाहेर बरेच कोर्सेस केलेले असतात बघा. तुमच्यापैकी कोणी प्रोग्रामिंग लँग्वेजचा कोर्स केलाय का? सी प्रोग्रामिंग किंवा सी प्लस किंवा जावा? केलं सर. सी प्रोग्रामिंग ओके, कधी केलं सी हो प्रोग्रामिंग? सर, सी प्रोग्राम थर्ड इयरला. प्रोग्राम थर्ड इयर असताना, म्हणजे कॉलेजमध्ये झालं. बाहेर कुठे कोर्स BSc. लागला होता का? नाही सर. नाही सर. एमएससीआयटी झालंय. नाही. हो. ओके, काय सुट्टी आली करा एमएससीआयटी, हे की नाही? ऍडव्हर्टाइज कधी केलं एमएससीआयटी? केव्हा केलं? 10वी नंतर सुट्टीत? 10वी नंतर सुट्टीत एमएससीआयटी केलं अशी किती हात वरती करा. ओके ओके, 12वी नंतर सुट्टीत केलं असं किती आहात? आता एक काम करा, कितपत आठवतं तुम्हाला त्यातलं? कितपत आठवत आहे? नाही आठवत. आणि तुम्हाला माहितीये का, असे बरेच कोर्सेस करतात ना. आता इव्हन मी सुद्धा सी आणि सी प्लस प्लस केलं होतं कधी मी बीएससी ला असताना. त्यानंतर साधारण 3-4 वर्ष मी टच मध्ये होतो, आता नाहीये. आता मी कुठेही जॉबला इंटरव्ह्यू जात असेल तर मी खाली ते लिहित नाही प्रोफेसियन्सी. का? लिहिलं आणि विचारलं तर सांगता काय येणार आहे? समजतंय का?
मग तुमचं पण असं होतंय बघा गत. म्हणून अंडरस्टँडिंगला भर द्या. आणि मला एक सांगा, एमएस नंतर पुढे शिकणार आहे का तुम्ही परत अजून? फार फार तर बीएड करेल. म्हणजे हे जे कोर्स आहे हे तुमचं अख्खं करिअर, तुमचंच नाही तुमच्या कुटुंबाचं, तुमचं लाईफ कसं असेल, जर्नी कशी असेल, तुमचं लाईफ पार्टनर कसं असेल, तुमचं लग्नानंतरचं लाईफ कसं असेल, हे सगळं डिसाईड करणार आहे हो. आणि जर आता सुद्धा तुम्ही फक्त मार्कांच्या मागे लागलात, समजून घेण्याकडे भरच नाही दिलात, रेफरन्स बुक्स नाही वाचलात, तर ह्या मिळालेल्या डिग्रीवरती नोकरी कशी देणार कोणी तुम्हाला? तुम्ही अख्खं मार्कलिस्ट जोडणार आहे सेकंड इयरचं. अच्छा, तुम्हाला हे इंटिग्रल इक्वेशन झालंय का, आणि एकच प्रश्न विचारतील इंटिग्रल इक्वेशनचा, ते जर नाही आलं तर तुमचे 100 पैकी 100 मार्क मिळाले असेल तर काही अर्थच नाही त्याला. Let S be a subset of G. नीट लक्ष द्या, सबसेट घेतलं मी, सब ग्रुप नाही. देन सेंट्रलायझर ऑफ S is denoted by C of S and is defined as centralizer of S is equal to असे सगळे ग्रुपचे एलिमेंट्स जे यस या सेट मधल्या सगळ्या एलिमेंट सोबत कॉमिट करतात. सेम सेंटर ऑफ ग्रुप सारखंच नाही डेफिनेशन. हो सर. फक्त इथे जर एस च्या ठिकाणी जी ठेवलं तर हेच डेफिनेशन मिळतं. हो सर. ओके, सो ह्या डेफिनेशनचा उद्देश काय आहे, जसं कुठलाही म्हणजे अख्ख्या ग्रुपचं सेंटर काढता येतं तसं एखाद्या सेटचं काढता येतं का, त्यातनं ही डेफिनेशन तयार झाली. आणि इथं बंधन नाहीये, तुम्ही तो सबसेट घेऊ शकता ज्याचं सेंट्रलायझर काढायचं ते, किंवा सबग्रुप पण घेऊ शकता. जर सबसेट घेता येतील, सबग्रुप तर घेताच येईल, बरोबर. आणि नेक्स्ट आहे नॉर्मलायझर. सेंट्रलायझर कळालं नाही. सेंटर कळालं का? हो कळालं. सेंटर ऑफ ग्रुप म्हणजे काय, जर ग्रुप जी मधल्या सगळ्या एलिमेंट सोबत कॉमिट करणारे एलिमेंट्स असतील त्यांना सेंटर मध्ये घालायचं. तसं ग्रुप जीचा सबसेट पण घेतला कुठलाही आणि त्या फक्त सबसेट मधल्या सगळ्या एलिमेंट सोबत कॉमिट करणारे एलिमेंट्सचं कलेक्शन केलं त्याला सेंट्रलायझर म्हणायचं. स्ट्रॅटेजी तीच आहे, सेंटर मधली जी स्ट्रॅटेजी आहे तीच आहे, फक्त सेंटर मध्ये काय करतो आपण, जी मधल्या सगळ्या एलिमेंट सोबत कॉमिट करणारे एलिमेंट्स घेतो. सेंट्रलायझर ऑफ एस मध्ये फक्त एस मधल्या सगळ्या एलिमेंट सोबत कॉमिट करणारे एलिमेंट घेतो. बरं, त्याच्यापेक्षा याच्याकडे जास्त फ्रीडम आहे, कारण येस तुम्ही जीचा सबसेट पण घेऊ शकता, सबग्रुप पण घेऊ शकता, बंधन नाही. जर तुम्ही सबसेट साठी जर डेफिनेशन देत असाल तर ऑब्व्हियसली सबग्रुप साठी काढता येईलच की, कारण सबग्रुप सुद्धा सबसेट असतोच ग्रुपचा. ओके, समजलं का? एखाद्या सबसेट मधल्या सगळ्या एलिमेंट सोबत कॉमिट करणाऱ्या एलिमेंटचं कलेक्शन. अंडरस्टूड? काय अडचण? नाही सर कळालं. नॉर्मलायझर ऑफ अ सबग्रुप. आता हे नावातच आहे बघा, जसं सेंट्रलायझर म्हणलं ना, काय लिहिलं आपण, जे डेफिनेशन सेंटरच आहे ते एखाद्या सेट वरती अप्लाय केलं. बघा मी काय म्हणतोय, सेंट्रलायझर ऑफ अ सेट काढताना त्या सेट वरती सेंटरचं डेफिनेशन अप्लाय केलं. तसं नॉर्मलायझर ऑफ अ सबग्रुप काढताना जी नॉर्मल सबग्रुपची डेफिनेशन आहे, कंडिशन आहे, लेफ्ट कोसेट इज इक्वल टू राईट कोसेट, हे कंडिशन वापरून डेफिनेशन तयार केलंय. पण हे मात्र सबग्रुपच काढतात बघा, फक्त इथे सबग्रुप म्हणलंय.
Let G be a group and H be subgroup of G. Then normalizer of H is denoted by n of H and is defined as normalizer of H is equal to x belonging to G such that xh is equal to hx. लेफ्ट कोसेट इज इक्वल टू राईट कोसेट. ज्या ज्या एलिमेंट साठी सॅटिस्फाय होतं ते सगळे करून टाकायचं नॉर्मलायझर ऑफ एच मध्ये. म्हणजे थोडक्यात एक एलिमेंट घेतला, त्या एलिमेंट एक्स पासून एचचं लेफ्ट कोसेट काढलं, राईट कोसेट काढलं, दोन्ही इक्वल आले, त्याला याच्यामध्ये एंट्री. हे तिकीट आहे असं लक्षात ठेवा. दिस इज अ तिकीट टू एंटर इन टू द सेट. समजलं का? हो सर. ओके. सो आता बघा हे डेफिनेशन समजलेत असं वाटतं, पण यासाठी तुम्हाला एक्झाम्पल साठी हे काढून बघावं लागेल. सो S3 घ्या. S3 चा एक सबसेट देतो तुम्हाला 1 2 आणि 1 2 3. हा आहे S. याचं सेंट्रलायझर काढा. ओके. ऍक्च्युली हे तुम्ही स्वतः करायला पाहिजे, पण मला माहिती आहे मी सांगून सुद्धा तुम्ही बरेच जण करत नाही, तेव्हा मीच एस हा सेट देतोय. मीच सगळं काय म्हणते ते सेंट्रलायझर ऑफ एस आणि एक सबग्रुप देतो तुम्हाला एच इज इक्वल टू 1,1 2. फाइंड नॉर्मलायझर ऑफ एच. Find normalizer of H. हे एक, हे दोन, हे तीन. दोन नॉर्मलायझर काढायचे आहेत आणि एक सेंटर काढायचं, सेंट्रलायझर. ठीक आहे. हे त्याच्या दिवशी करत चला होमवर्क. यातलेच काही क्वेश्चन प्रॅक्टिकलला टाकणार आहे. ओके. जे मला जर्नल पण लिहायचं आहे. प्रॅक्टिकल पण अजून स्टार्ट केले नाही आहेत. ठीक आहे, थांबूयात. आणि मी पुन्हा सांगतो, ब्रिज कोर्स संपलेला आहे. ब्रिज कोर्स पुन्हा सगळं वाचून काढा. सगळे नोट्सचे लिहून काढा, प्रिंट आउट काढा. रोज जे लेक्चर घेतो ते तुम्ही एक वही करतात लिहून काढा. प्रिंट आउट काढून किती रुपये खर्च करणार आहे.